हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज होता शनिवार आणि मला ठरल्याप्रमाणे शनिदेवाला जायचे होते आणि मी विचार केला की तिथे बसलेल्यांना काहीतरी खाऊ वाटप करू. बिस्किट घेतले आणि तिथून सगळ्यांना वाटले. मग तिथून आम्ही दोघे पण घरी आलो, कारण अभिषेकला तर आज ऑफिस होते. म्हणून मी विचार केला की आपली घरची कामे पण सगळी झाली, तर मी आज दीदीकडेच जाऊयात. तर मग मी दीदीला कॉल केला आणि सांगितले की मी भेटायला येते तुला, कारण तसे पण मला 1 महिना झाला होता तिला आणि ते बाळाला भेटले पण नव्हते मी. मग मी पटकन गाडी काढली, तर काय मध्येच जायला मला तब्बल 3 तास लागला आणि मध्येच एवढं ट्रॅफिक लागल्यामुळे मला घरी जाईपर्यंत खूप उशीर झाला. जवळजवळ मला इव्हिनिंगचे 5 वाजले. त्यानंतर मी त्यांना भेटले सगळ्यांना आणि तिच्या बाळांना पण मी 1 महिन्यानंतर भेटले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप मला चेंजेस दिसू लागले होते. ते खूप मोठे झाले होते. त्यांना अक्षरशः छोटे छोटे दात पण आता आलेत. मग काय दिवसभर दोघांसोबत खूप मज्जा केली. दीदीच्या मुलांना खूप आम्ही खेळवलं आणि त्यात साईशाला आमच्या बरं नव्हतं. तिला अचानक ताप आला होता, मग ती खूप चिडचिड करत होती, झोपत पण नव्हती. आणि साईशा आणि आयुष्य दोघे पण जुळेत, पण दोघं पण खूप वेगवेगळे दिसतात आणि खूप गोड आहेत. ती बाळं आत्ता फक्त 9 महिन्याची आहेत ती. त्यामुळे मस्तपैकी एन्जॉय केला आणि त्यानंतर दोघांसोबत थोडेफार व्हिडिओ शूट पण केले. आणि दुपार तर होऊन गेली होती खरं तर, म्हणजे रात्रच व्हायला चालू झाली होती. आणि त्यानंतर मी त्यांना दोघांना बाहेर, आम्ही दोघींना पण घेऊन जाऊ शकत नव्हतो कारण रात्र पण झालेली. म्हणून जिजूंनी काय केलं की घरीच पाणीपुरीचा बेत केला. आम्ही बाहेरूनच पार्सल आणलं आणि घरी खाल्ली एकाने. आणि मस्त पाणीपुरी एन्जॉय करून आयुषला रेडी केले, कारण त्या पप्पांसोबत त्याला सत्यनारायणच्या पूजेला जायचं होतं खाली गार्डनमध्ये. म्हणून मग आम्ही आयुषला मस्तपैकी रेडी केले आणि मी पण तिथून निघेपर्यंत मला 10-11 वाजले. अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.